में काई परसेंटेज न काई कमीशन काने एक बेसिक नॉमिनल फी हुंदी आ ऐं हिन में हिन वक्त 40,000 ॿारनि जो डेटाबेस आ रिश्तो में न सिर्फ हितां इंडिया खां ॿाहिरि ऑल ओवर इंडिया सभिनी जा ॿार उन में रजिस्टर्ड आहिनि। मां जेतिरो सम्झां तो 1000 खां वधीक ॿार उन में उन्हनि खे पंहिंजो मतलब लाइफ पार्टनर मिली चुको आहे हिन वक्त ताईं 6 सालनि में 1000 खां वधीक ॿार रिश्तो जे थ्रू शादी करे चुका आहिनि। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारत माता की, अरे वंदे बोलो जय श्री राम, अरे जय जय श्री राम, दोनों हाथ ऊपर करके भारत माता की, अरे वंदे भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, राजेश वदरिया जी आगे बढ़ो, आमदार कुमार ऐलानी आगे बढ़ो, हमारे लाडले नेता रविंद्र चौहान जी आगे बढ़ो, देवेंद्र फडणवीस आप आगे बढ़ो। राजेश जी, आप यहाँ के पूर्व नगर सेवक भी है, अभी आप चुनाव में भी खड़े हो यहाँ पे, पर आप जिस तरह से काम किया था क्रिटिकल हॉस्पिटल तो एटीपी स्कूल की इधर बॉर्डर का, इसके लिए आपके ऊपर काफ़ी टिप्पणी टिप्पणियाँ भी हुई थी। क्या अनुभव रहा इसका आपको और क्या लोगों को बताओगे आप? देखिए, जिस समय पे 2017 में मैं इस प्रभाग से चुना गया था तो यहाँ पर दो मुख्य समस्याएं थी। एक, पानी आधी रात को आता था और 2-2 दिन तक नहीं भी आता था। साथ में रास्तों की जो हालत थी बहुत ज़्यादा ख़राब थी। तो हमने दोनों काम एक साथ किए। पहला, हमने जहाँ जहाँ पानी की तकलीफ़ थी वहाँ हमने ब्लू लाइन डलवा दी। आज हर रोज़ फिक्स समय पे उनको पानी मिलता है, बहुत अच्छे प्रेशर से पानी मिलता है। बाद में क्रिटिकल हॉस्पिटल से पंजाबी कॉलोनी चौक, एटीपी स्कूल से होते हुए वडार कॉलोनी चौक तक 5.5 करोड़ का सीमेंट कंक्रीट का हमने रास्ता बनवाया है। इस रास्ते के बनने के टाइम पे मेरे ऊपर टीका टिप्पणी हुई कि ये रास्ता मैं इसके लिए बना रहा हूँ कि मेरा वहाँ पर कोई प्लाट है। अभी रास्ता बन चुका है, आप प्लाट ढूंढिए। मैं जिन्होंने मेरे ऊपर आरोप लगाया था, मैंने उस समय भी कहा था, आज फिर से कहता हूँ, प्लाट देखिए, मैं आपको प्लाट के रजिस्ट्री करके दूंगा। मेरा कोई प्लाट नहीं है, मैंने जनता के लिए वो रास्ता बनाया है। अभी होता ये है कि हम रास्ते बनाते हैं, हम हमारे वार्डों में काम करते हैं, उसके लिए भी उनको तकलीफ होती है। वहाँ पे उन्होंने आंदोलन किया, रास्ता के काम रोकने का प्रयास किया, लेकिन जनता जानती है कि मैंने पूरी ताकत से उस रास्ते को बनवा के लिया और उनका जो प्रयास था, उनका जो षड्यंत्र था, वो मैंने विफल कर दिया। तो अभी वहाँ के जो लोग हैं, दुकानदार हैं, उनका क्या रिस्पॉन्स मिल रहा है? देखिए, जो दुकानदार हैं और रहवासी है, उनका बहुत बढ़िया रिस्पॉन्स मिल रहा है। आज उनको एक जो रास्ता था, जो मेन रोड है मेरे प्रभाग का, वो एक सीमेंट कंक्रीट का रास्ता उनको बन के मिला है। तो वहाँ पर पहले जो तकलीफें होती थी, अभी वो सुविधाएं मिल रही है उनको। इसके लिए व्यापारी और रहवासी दोनों बहुत खुश हैं। स्थानीय मतदारों को आप क्या आह्वान करना चाहोगे आपके माध्यम से? मैं स्थानीय मतदारों को और पूरे उल्लासनगर के मेरे भाइयों और बहनों को आह्वान करूंगा कि भारतीय जनता पार्टी के कमल के चुनाव चिन्ह पर मतदान करें। नरेंद्र मोदी जी जिस तरह से भारत का विकास कर रहे हैं, उसी तरह देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री महाराष्ट्र के, वो महाराष्ट्र का विकास कर रहे हैं। आज हाल ही में म्युनिसिपल काउंसिल में जो चुनाव हुए, जिसमें रविंद्र चौहान जी के नेतृत्व में 3000 नगर सेवक और 120 नगर अध्यक्ष चुने गए, तो ये दिखाता है कि उनका एक सफल नेतृत्व है। उनके नेतृत्व में हम आने वाले महापौर महानगर पालिका के चुनाव में भारतीय जनता पार्टी का अपने बलबूते पर महापौर बनाएंगे। प्रभाग क्रमांक 8 तसा शहरातला महत्त्वपूर्ण प्रभाग आहे, कारण ह्याच प्रभागातून शहरातली मोठी जी व्यापारी पेठ आहे त्याचा मार्ग इथून जातो। शहरातलं सगळ्यात मोठं रुग्णालय ह्याच प्रभागात आहे। शहरातलं सगळ्यात मोठं सांस्कृतिक केंद्र टाउन हॉल सुद्धा ह्याच प्रभागात आहे। त्याच्यामुळे 8 नंबर प्रभाग तसा महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे येथील जे कंटेस्ट करणारे
प्रतिनिधी आहे भारतीय जनता पार्टीचे ते सुद्धा तितकेच महत्त्वपूर्ण आहात. त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर छायाजी अडसूळ चक्रवर्ती हे उभे आहेत, नंतर ज्योती प्रशांत पाटील, राजेश वदरियाजी आणि संजय सिंग चाचा हे 4 दमदार प्रत्यक्ष इथे निवडणुकीच्या रिंगणात भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या निशाणीवर उभे आहात. मागेही हे 4ही नगरसेवक म्हणून निवडून आले. मागच्या कालखंडामध्ये कोणाची पाईपलाईन असो प्रत्येक ठिकाणी द्यायची, अथवा रोड असो, अथवा विद्युतीकरण असो, गार्डन असो, समाज मंदिर असो, गली गलीमधल्या नाल्या असो, त्यांची दुर्गंधी आणि तिथे अस्वच्छता जास्त दिसू नये म्हणून त्यांना पॅक करणं असो, किंवा अजून कुठलीही समाज उपयोगी ज्या ज्या वस्तूंची किंवा इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे, हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर ह्या 4 नगरसेवकांनी 8 नंबर पॅनलला दिलेले आहे. नुसते इतकेच थांबले नाही, सरकार आणि जनता याच्यामध्ये समन्वयाचा जो दुवा साधतो तो नगरसेवक असतो. आणि भारतीय जनता पार्टीच्या हे 4ही धुरंधरांनी त्यांच्या विभागामध्ये त्यांनी सरकार आणि जनताला जोडणारा एक अटल असा सेतू निर्माण केला. त्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी ई श्रम कार्ड दिले, वेळोवेळी त्यांनी आधार कार्डांमध्ये अपडेशन करून घेतले, वेळोवेळी त्यांनी इतर ज्या ज्या सेवा आहे जसं आयुष्यमान कार्ड असेल, त्याच्यानंतर लाडकी बहीण योजना असेल, त्याच्यानंतर उज्ज्वला गॅस योजना असेल, आणि येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण योजना जी आहे ती म्हणजे गरिबाला घर मिळणं. गरिबाला घर मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने मिळून घर अल्प दरात देण्याची जी योजना आखली आहे त्याच्यात सुद्धा हे 4ही धुरंधर त्याच ताकदीने जनतेच्या सेवेसाठी उतरणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 8 नंबर पॅनलला सक्षम असं नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वामुळेच आज शहरामध्ये 8 नंबर पॅनल हे टॉपचं पॅनल आहे. 8 नंबर पॅनलमध्ये सगळीकडे स्वच्छता, आनंद आणि कुठल्याही प्रकारची तक्रार आहे असा प्रकार नाही. तरी सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून व जनतेला इतर जेवढ्या भौतिक सुविधा आवश्यक आहे एखाद्या नगरसेवकाकडनं त्या सगळ्या देण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी हे 4ही नगरसेवक सक्षम आहेत. हम लोग हमारे वार्डों में जो जा रहे हैं, चारों कैंडिडेट्स सब ने अपने अपने वार्डों में जो विकास कार्य किए हुए हैं उस सब कार्यों को लेके हम लोग पब्लिक के पास जा रहे हैं कि हम चारों ने वार्ड के अंदर कहीं करप्शन नहीं किया है, उसकी भी पूरी इंक्वायरी कर लीजिए. वार्डों में जो रोड है आप देख रहे हैं, रोड की अवस्था पहले क्या थी, हम चारों के पहले और हम चारों के आने के बाद आज रोडों की हमने अच्छी अवस्था कर रखी है, साफ सफाई की अवस्था अच्छी है. बाकी जो भी जैसे अभी प्रशांत पाटिल जी ने बताया कि चारों के ऑफिसेस खुले हुए हैं 24 घंटे पब्लिक के लिए. उसके अंदर हम लाडली बहन योजना, आयुष्मान योजना, विश्वकर्मा योजना, या अभी पाटिल साहब ने बताया प्रधानमंत्री आवास योजना के तहत जो हमारे स्लम वार्ड हैं, जैसे हमारे यहाँ पे 2 वार्ड स्लम है, शास्त्री नगर और सुभाष नगर, वहाँ के लिए ये योजना बहुत महत्वपूर्ण साबित होगी. उसके लिए भी हमारे ऑफिसेस खुले रहेंगे और अधिकांश संख्या में जो स्लम के लोग हैं उनको कैसे घर हम प्रोवाइड कर सकेंगे चारों के चारों नगर सेवक, उसके लिए हम अपना भरपूर प्रयास करेंगे, भरपूर कोशिश करेंगे. सर्वात प्रथम मी पहिले नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन करून आम्हाला ही संधी दिली आणि आपले लाडके देवाभाऊ यांनी आमच्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं आम्ही सोनं करू अशी मी पहिले ग्वाही देते. 8 नंबर पॅनलमधनं 2017 मध्ये आम्ही निवडून आलो. पॅनलमध्ये 4ही नगरसेवकांनी आपल्या आपल्या परीने चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या प्रभागामध्ये जे नागरिक आहेत त्यांच्या ज्या छोट्या छोट्या अडचणी आहेत, मग त्या स्वच्छतेच्या असो, त्या लाईटच्या असो, पाण्याच्या असो, इतर असो, त्या आम्ही गांभीर्याने घेऊन त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. 5 वर्षापूर्वी किंवा 8 वर्षापूर्वी 2017च्या आधी जी नागरिकांना खूप अडचण होती पाण्याची, स्वच्छतेची, त्यावर आम्ही पुरेपूर प्रयत्न करून तो समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडाफार राहिला असेल तर तो ह्या कालावधीमध्ये आम्ही पूर्ण करू आणि जनतेला काहीही तक्रार असू नये असं काम करण्याचा प्रयत्न करू. राहिला सगळ्या सुविधा, जसं आपण म्हणतो सरकार आणि आमच्यामधलं नागरिकांमधला दुवा आम्ही आहोत, तो दुवा आम्ही पूर्णपणे त्यांच्यासाठी उभा करण्याचा प्रयत्न करत आहोत. मग त्या राज्य सरकारच्या असो किंवा केंद्र सरकारच्या असो, सगळ्या योजना ज्या आहेत त्या आम्ही आमच्या ऑफिसमधनं नागरिकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. त्यांच्या
त्यांना सुविधा मिळावी म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न करतो की कोणाचंही तिथे काम अडता कामा नये, सगळ्यांना त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. राहिला आता नवीन ज्या योजना येणार आहेत, घरकुल योजना सर्वात महत्वाची योजना आहे जी आपल्या उल्हासनगरमध्ये नागरिकांसाठी, माझ्या गौतम बुद्ध पॅनल मधल्या माझ्या ज्या आहेत, गौतम बुद्ध नगर, सतनाम कॉलनी या ठिकाणी ती जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि अशाच प्रकारे पुढे विकास करण्याचं काम करू. नागरिकांना एकच आवाहन करेल की सर्वांनी लाडके मोदीजी असो, आपले लाडके भाऊ नरेंद्र मोदी असो, त्यानंतर आम्ही असो बीजेपी तर्फे, तर सगळ्यांनी आम्हाला संधी द्यावी आणि सगळ्यांनी एकमताने कमळाला वोट करावं हीच विनंती करेल. भारतीय जनता पार्टीचा जय असो. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.